नमस्कार मंडळी. आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, संतांचे कार्य मानवजातीच्या कल्याणासाठीच असते. श्री संताजी जगनाडे महाराज हे एक महान संत होऊन गेले. समाज सुधारणेचे कामही त्यांनी केले, हे सर्व आपणास माहीतच आहे. संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. वडील विठोबा जगनाडे व आई माताबाई हे विठ्ठल भक्त होते. त्यामुळे श्री संताजीवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. तेल्याचे घर असल्यामुळे मुलांना हिशोब करता येणे गरजेचेच असते. त्यामुळे श्री संताजी महाराजांनी देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती, त्यामुळे श्री संताजी महाराजांना कसलीही कमी पडली नाही. श्री संताजीवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. त्यांना कीर्तनाला भजनाला जायची आवड लागली. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळे ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यापैकी एक झाले. त्या काळी संतांचे समाजाला कीर्तनाच्या आणि अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा श्री संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा श्री तुकाराम महाराज श्री संतांजीच्या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तने ऐकून श्री संतांजीवर तुकाराम महाराजांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा संत श्री तुकारामांनी श्री संतांजींना समजावून सांगितले की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. आणि तेव्हापासून श्री संताजी जगनाडे महाराज हे संत तुकारामांच्या टाळकऱ्यामध्ये सामील झाले. संत तुकारामाच्या सावलीत राहून त्यांनी संत तुकारामाचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली. शेवटच्या क्षणी समाधीवर माती टाकण्यास येणार असे वचन संत तुकारामांनी श्री संताजींना दिले होते. परंतु तुकाराम महाराज हे श्री संताजी जगनाडेंच्या अगोदरच वैकुंठाला गेले. असे म्हणतात की जेव्हा श्री संताजीचे देहावसान झाले तेव्हा अंत्यसंस्काराच्या वेळी कितीही प्रयत्न केले तरी काही श्री संताजीचे पूर्ण शरीर गाळले जात नव्हते. तेव्हा त्यांचा चेहरा वरच राहत होता. तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी 3 मुठी टाकल्यानंतरच श्री संताजीचा पूर्ण देह झाकला गेला अशी आख्यायिका आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.